नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. तुम्ही कधी शांत बसून स्वतःला असा प्रश्न विचारला आहे का की जगात अब्जवधी लोक आहेत तरी आपले मन नेमके एकाच व्यक्तीवर का अडकते? लाखो चेहरे रोज भेटतात पण आपले हृदय फक्त एकाच चेहऱ्यासाठी का धडकते? आपण नेहमी ऐकतो, कथा कादंबऱ्यांमध्ये वाचतो आणि चित्रपटात पाहतो की प्रेम ते आपोआप होते, ते ठरवून केले जात नाही. हे ऐकायला खूप गोड आणि रोमॅन्टिक वाटते, पण जर मी तुम्हाला सांगितले की ही केवळ सुंदर कल्पना आहे, एक गोड भ्रम आहे, तुमचे आणि त्या व्यक्तीचे भेटणे हा निव्वळ योगायोग नव्हता, ते तुम्हाला रस्त्यात, कॉलेजमध्ये किंवा ऑफिसमध्ये योगायोगाने भेटले नाहीत, त्यांच्या येण्यामागे, तुमच्या आयुष्यात प्रवेश करण्यामागे एक मोठी अदृश्य शक्ती काम करत आहे. एक सुप्त योजना जी तुमच्या भावनांना, तुमच्या विचारांना नियंत्रित करत आहे. तुम्ही म्हणाल, छे, मी माझ्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकतो, मी विचार करून ठरवतो की मला कुणाशी बोलायचे आणि कुणापासून दूर राहायचे. पण मला सांगा, जेव्हा तुम्ही रात्री उशिरापर्यंत त्यांच्या मेसेजची वाट पाहत जागे राहता, तेव्हा तुम्ही तुमच्या मनावर नियंत्रण ठेवता का? जेव्हा तुमचा जवळचा मित्र अभिमानाने त्याच्या जोडीदाराचा फोटो दाखवतो आणि तुम्ही मनात विचार करता की या साध्या सामान्य व्यक्तीमध्ये त्याने असे काय पाहिले, तेव्हा तुम्हाला कळेल की ही प्रक्रिया तुमच्या नियंत्रणाबाहेरची आहे. तुमच्या आत जी प्रबळ ओढ निर्माण होते, जी तुम्हाला जगातील सर्व बंधने, सर्व नियम तोडून त्या व्यक्तीसाठी काही करायला लावते, ती भावना तुमची खरी आहे की नाही? प्रेम ही केवळ भावना नाही, ते एक गणित आहे. ते केवळ तुमच्या आजच्या जीवनातील सुखदुःखाचे समीकरण नाही, तर हे तुमच्या भूतकाळातील कर्माचे आणि प्रारब्धाचे एक फार मोठे कोडे आहे. तुमची बुद्धी ज्याला आज प्रेम म्हणून स्वीकारत आहे, ते खरं तर एका मोठ्या गूढ व्यवस्थेचे लहानसे प्यादे आहे. आज आपण याच गहन सत्याचा उलगडा करणार आहोत. ही ओढ इतकी तीव्र का असते आणि ती व्यक्ती तुमच्या आयुष्यातून निघून गेल्यावरही तुम्ही तिला का विसरू शकत नाही? कारण तुम्ही केवळ प्रेम करत नाही आहात, तर तुम्ही तुमच्या नशिबाचा, तुमच्या कर्माचा हिशोब चुकता करत आहात. हे विश्व, यातील प्रत्येक घटना ही अगदी अचूक नियोजित आहे. आपण ज्याला आपले वैयक्तिक आयुष्य म्हणतो, ते खरं तर एका भव्य अनादी स्क्रिप्टचा भाग आहे. तुम्ही तुमच्या जीवनात कोणाला भेटणार, कोणासोबत किती काळ राहणार आणि कोणापासून दूर जाणार आहात, हे सर्व काही तुमच्या जन्माआधीच निश्चित झालेले आहे. तुम्ही आणि मी, आपण सगळेजण त्या स्क्रिप्टनुसार, त्या नियमांनुसार फक्त आपले काम करत आहोत. पण ही निसर्गाची योजना नेमकी काय आहे आणि ती आपल्या नात्यांमध्ये, आपल्या भावनांमध्ये इतका हस्तक्षेप का करते, या प्रश्नाचे उत्तर समजून घेण्यासाठी आपल्याला कर्मफळ म्हणजेच द लॉ ऑफ कर्मा या गहन संकल्पनेकडे वळावे लागेल. तुम्ही विचार करा, तुमच्या मनात त्या एकाच व्यक्तीबद्दल इतकी प्रबळ ओढ का निर्माण होते? तुम्ही जगातील सर्व मर्यादा, सर्व सामाजिक बंधने तोडून त्या व्यक्तीसाठी काहीही करायला का तयार होता? कारण ती भावना तुमची नाही, ती तुमच्या आत प्रक्षेपित केली जाते. हे तुमच्या बुद्धीमध्ये, तुमच्या आत्म्यामध्ये भरले जाते. ही जी व्यक्ती तुमच्या आयुष्यात आली आहे, ती केवळ प्रेम देण्यासाठी आली असेल असे नाही मित्रांनो. ती व्यक्ती तुमच्या जुन्या हिशोबाची, तुमच्या कर्मफळाची परतफेड करण्यासाठी आली आहे. जर तुम्ही भूतकाळात एखाद्या व्यक्तीला खूप प्रेम दिले असेल, तर हे प्रेम तुम्हाला परत देण्यासाठी ती व्यक्ती तुमच्या जीवनात येईल. आणि जर तुम्ही कुणाला दुःख दिले असेल, कुणाशी विश्वासघात केला असेल, तर ते कर्मफळ परत करण्यासाठीही ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात येईल. आणि म्हणूनच कधी कधी आपल्याला आश्चर्य वाटते की या साध्या सामान्य दिसणाऱ्या व्यक्तीमध्ये माझ्या मित्राला काय दिसले, किंवा मला ही व्यक्ती इतकी का आवडते, जेव्हा जगातील इतरांना ती तशी खास वाटत नाही. याचे कारण स्पष्ट आहे. तुमच्या बुद्धीला, तुमच्या प्रारब्धाला म्हणजे डेस्टिनीला त्याच व्यक्तीची निवड करायला लावली जाते. तुमच्या आतल्या हिशोबाचे पुस्तक पूर्ण करण्याची ताकद फक्त त्याच व्यक्तीमध्ये असते. या नात्याचा उद्देश त्या व्यक्तीच्या रूपाने तुमचे जुने कर्म पूर्ण करणे आहे. आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया आणि मेसेजिंग ॲप्समुळे आपण एकाच वेळी अनेक लोकांशी कनेक्ट असतो. अनेक जण सहजपणे फ्लर्ट करतात, अनेक लोकांशी बोलतात आणि त्याला टाइमपास किंवा हुशारी समजतात. आपल्याला अनेकदा वाटतं की आपण खूप स्मार्ट आहोत, आपण लोकांच्या भावनाशी खेळत आहोत आणि आपण अनेक लोकांना आपल्या भोवती फिरवत आहोत. पण मित्रांनो, तुम्ही जितके जास्त भावनिक धागे विणता, जितके जास्त लोकांना तुमच्या आयुष्यात सामील करता, तितके जास्त कर्मबंध तुम्ही निर्माण करता. लक्षात ठेवा, प्रत्येक संबंध, प्रत्येक संवाद, प्रत्येक दिलेले वचन हे एक नवीन हिशोब तयार करते आणि या हिशोबाची परतफेड तुम्हाला भविष्यात करावीच लागते. तुम्ही एखाद्याला दिलेला क्षणिक आनंद असो किंवा दिलेले दुःख, हे तुमच्या जीवनात वेगवेगळ्या रूपात परत येणारच. हे अनावश्यक भावनिक आणि कर्मिक ओझे कमी करण्याचा, या कर्मचक्रातून बाहेर पडण्याचा एक सोपा आणि अचूक मार्ग आहे. तुमच्या हातात असलेले
वर्तमान, कर्म या संपूर्ण प्रक्रियेत तुमच्या हातात केवळ एकच गोष्ट आहे, ती म्हणजे तुम्ही या क्षणी इतरांशी कसे वागता. तुमचे चांगले कर्म हेच तुम्हाला या कर्मचक्रातून बाहेर काढू शकतात. जे लोक तुमच्यावर निस्वार्थपणे प्रेम करतात, जसे की तुमचे आई वडील, त्यांना आदर द्या. जेव्हा ते काळजीपोटी तुम्हाला फोन करतात तेव्हा त्यांच्यावर चिडण्याऐवजी त्यांची काळजी समजून घ्या आणि शांतपणे बोला. तुम्ही आज तुमच्या आईला दिलेले दुःख किंवा तुमच्या वडिलांशी केलेले गैरवर्तन हे भविष्यात तुम्हाला दुसऱ्या एखाद्या व्यक्तीकडून धोका, अपमान किंवा दुःख म्हणून नक्कीच परत मिळेल. कर्म हे कधीही रिकाम्या हाताने परत जात नाही, ते परत येतेच, फक्त त्याचे माध्यम आणि स्वरूप बदललेले असते. म्हणूनच अनावश्यक लोकांशी संबंध ठेवणे थांबवा आणि आपल्या कर्माच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करा. आजची सर्वात मोठी समस्या हीच आहे की अनेक तरुण प्रेमाच्या या तात्पुरत्या जाळ्यात अडकून आपली सर्वात मौल्यवान गोष्ट वेळ आणि ऊर्जा वाया घालवतात. ते तासनतास फक्त बाबूने खाना खाया की नाही यातच घालवतात आणि त्यांच्या करिअरकडे, त्यांच्या अभ्यासाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. ते विसरतात हीच ऊर्जा जर योग्य ठिकाणी वापरली तर त्यांचे फळ त्यांना पैसे, यश आणि सन्मान या रूपात मिळेल. ही वेळ आणि ऊर्जा अत्यंत मौल्यवान आहे. जर तुम्ही याच ऊर्जेचा वापर योग्य ठिकाणी केला तर त्याचे फळ तुम्हाला अधिक चांगले आणि टिकाऊ मिळेल, जे तुमच्या संबंधांनाही आधार देईल. जगात एक कठोर पण कडू सत्य आहे, तुमच्याकडे पैसा आणि यश असेल तर लोक तुमच्या मागे धावतील. जे लोक आज तुम्हाला भाव देत नाहीत, तुमचे नातेवाईक जे तुम्हाला नीट पाहत नाहीत, तेच लोक तुमचा सन्मान करतील आणि तुमच्या नावापुढे जी लावू लागतील. हेच जगाचे वास्तव आहे. लक्षात ठेवा, ज्या व्यक्तीसाठी तुम्ही तुमचे करिअर, तुमचे भविष्य उद्ध्वस्त केले, ती व्यक्ती एका टप्प्यावर तुम्हाला सोडून जाईल. कारण केवळ भावनिक बाबूशोनाने आयुष्याची गाडी चालत नाही. आयुष्यात घर लागते, गाडी लागते, आर्थिक सुरक्षितता लागते आणि या सर्व गोष्टींसाठी करिअर लागते. जर तुम्ही तुमचा सर्व मौल्यवान वेळ फक्त भावनिक गुंत्यात घालवला तर तुम्ही तुमच्या करिअरमध्ये मागे पडाल. तुम्ही आज दिलेला निष्काळजीपणा भविष्यात तुम्हाला मोठे दुःख किंवा अपयश म्हणून परत मिळेल. तुमच्या करिअरला प्रथम स्थान द्या, कारण मजबूत करिअर हे तुमच्या सर्व संबंधांना एक भक्कम आधार देते. आजकालची सर्वात मोठी समस्या म्हणजे भावनिक कमकुवतपणा. मला आता जगायचे नाही, मी दुसऱ्या कोणाशी लग्न करणार नाही, माझ्यावर अन्याय झाला, अशा तीव्र प्रतिक्रिया आपण देतो. या सर्व भावना एका भावनिक चक्रातून येतात. एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून गेली, धोका दिला किंवा नाते तुटले की आपण पूर्णपणे कोसळून जातो. पण या विचारांवर डोके फोडण्याऐवजी तुम्ही हे सत्य स्वीकारले पाहिजे की तुमच्या आयुष्यात नेमके कोण येणार, कोण जाणार हे आधीच निश्चित झालेले आहे. तुम्ही त्यांना रोखू शकत नाही. मग या गोष्टींवर वेळ आणि ऊर्जा का वाया घालवायची? या भावनिक गोंधळावर मात करण्याचा आणि निरर्थक विचारांवर डोके फोडण्याऐवजी तुमच्या हातात असलेल्या एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करा, ती म्हणजे चांगले कर्म. चांगल्या प्रारब्धासाठी चांगले कर्म करा. तुम्ही कोणाच्या प्रेमात पडण्याची वाट पाहू नका, त्याऐवजी तुम्ही उत्तम कर्मे करा, कारण तुमचे चांगले कर्मच तुमच्यासाठी योग्य व्यक्तीला, एक खरा हिरो किंवा हिरोईन तुमच्याकडे आकर्षित करेल. जर तुमचे कर्म चांगले असेल तर निसर्ग तुमच्यासाठी अशी व्यक्ती पाठवेल जी तुमचा सन्मान करेल, जी तुमच्या ध्येयांमध्ये तुम्हाला साथ देईल आणि तुमच्यासाठी खूप चांगली असेल. पण जर तुमचे कर्म वाईट असेल तर निसर्ग तुम्हाला त्रास देण्यासाठी आणि तुमचा हिशोब पूर्ण करण्यासाठी जबरदस्तीने अशी व्यक्ती पाठवेल जी तुम्हाला भावनिक त्रास देईल. ती व्यक्ती तुमच्या समोर आल्यावर तुम्हाला अधिक आकर्षक वाटेल. तुम्हाला वाटेल की मला प्रेम झाले आहे, पण प्रत्यक्षात तो केवळ कर्मफळाचा खेळ असेल. त्यामुळे या भावनिक गोंधळात अडकू नका. तुमचे दुःख, राग आणि निराशा ही केवळ तुमच्या भूतकाळातील कर्मे आहेत, जी वेगवेगळ्या रूपात परत येत आहेत. तुमचा फोकस बदला, चांगल्या कर्मांवर लक्ष केंद्रित करा. तर मित्रांनो, आत्तापर्यंत केलेली चर्चा आणि या व्हिडिओचा अंतिम संदेश अगदी स्पष्ट आहे. प्रेम झाले म्हणून तुम्ही वेडे होऊ नका. तुम्ही क्षणिक भावनांच्या आहारी जाऊन तुमच्या आयुष्याचे नियंत्रण गमावू नका. तुमच्या भावनांना लगाम घाला, कारण तुमच्या जीवनातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे ध्येय आणि तुमचे चारित्र्य. इथे 3 साधे आणि महत्त्वाचे नियम आहेत जे तुम्हाला या भावनिक चक्रातून बाहेर काढतील. जगात खूप कमी लोकांना तुमच्या जीवनात प्रवेश द्या. जास्त संबंध म्हणजे जास्त कर्मबंध आणि जास्त कर्मबंध म्हणजे तुमच्या जीवनात जास्त गोंधळ आणि दुःख. स्वतःला अनावश्यक ओझ्यातून मुक्त करा. तुमच्या
करिअरला प्रथम स्थान द्या, स्वतःला सक्षम बनवा, कारण पैसा आणि यश असेल तरच जगात तुम्हाला सन्मान मिळेल आणि तुमच्या मागे लोक उभे राहतील. चांगले कर्म करा आणि सर्वात महत्त्वाचं आपल्या जवळच्या लोकांशी, आई वडील, मित्र प्रेमाने आणि आदराने वागा, कारण तुमच्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक नातेसंबंध हे तुमच्या भूतकाळातील कर्माचा आरसा असते. हे गहन समीकरण समजून घ्या. तुम्ही प्रेमात पडत नाही तर तुम्हाला तुमच्या कर्मामुळे पडायला लावले जाते. जेव्हा तुम्ही हे सत्य स्वीकाराल तेव्हा तुमचे जीवन केवळ प्रेमाच्या एका भावनेभोवती न फिरता अधिक मोठे, अधिक अर्थपूर्ण आणि अधिक स्थिर बनेल. तुमचे चांगले कर्मच तुमच्यासाठी योग्य प्रारब्ध निर्माण करेल. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.